नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यावेळेस प्रेफरन्स लॉक करताना आपल्याला अनलिमिटेड नाही तर फक्त आणि फक्त 50 प्रेफरन्स निवडायची संधी मिळणार आहे. आता विचार करा, जर हे खरं असेल तर तुमच्याकडे चुकीला माफी नाही. तर तुम्हीच असे जिल्हे किंवा संस्था निवडल्या जिथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि तुमचे मार्क्स तिथे बसत नसतील, तर तुमचे ते मौल्यवान 50 ऑप्शन्स वाया जातील. मग प्रश्न पडतो, नेमका कोणता जिल्हा निवडायचा, कुठल्या संस्थेला पहिला क्रमांक द्यायचा? याचं उत्तर हवेत गोळीबार करून मिळणार नाही, तर ते मिळेल मागील वर्षीच्या म्हणजे 2022च्या टेटचा कट ऑफ विश्लेषणावरून. आपल्याला हे बघावं लागेल की गेल्या भरतीत कमीत कमी मार्कावर कुठे सिलेक्शन झालं होतं, कोणत्या कास्टला कुठे संधी मिळाली होती. म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत, कारण आज आपण बघणार आहोत टेट 2022चा रयत शिक्षण संस्थेचा कट ऑफ, जेणेकरून या वर्षीचे 50 प्रेफरन्स निवडताना तुमचा हात अचूकच पडला पाहिजे. मी सुद्धा तुमच्यासारखा एक विद्यार्थी आहे. मीही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे मला ज्या पुढे पवित्र पोर्टलचे अडचणी येणार आहेत त्या सर्व मी यूट्यूबवर टाकणार आहे. ते पाहण्यासाठी आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण रयत शिक्षण संस्था सातारा याच्या जागा पाहणार आहोत. एज्युकेशन लेवल सेकंडरी आहे, मीडियम मराठी. यामध्ये जनरलच्या 115 जागा होत्या, त्यापैकी 103 भरल्या गेल्या. त्याचा कट ऑफ लागलेला आहे 131. जनरल वुमनचा 106 जागा होत्या, त्याच्यापैकी 106 ही जागा भरल्या गेल्या. त्याचा कट ऑफ लागलेला आहे 132. एक सर्व्हिसमॅन 53 जागा होत्या, 14च भरल्या गेल्या. त्याचा कट ऑफ लागलेला आहे 58. अंशकालीन 35 जागा होत्या, 19 भरल्या गेल्या. त्याचा 58 कट ऑफ लागलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 18 जागा होत्या, 18ही भरल्या गेल्या. 111 कट ऑफ लागलेला आहे. SC 57 जागा होत्या, 54 भरल्या गेल्या. 114 लागलेला आहे. SC वुमन 50 जागा होत्या, 50ही भरल्या गेल्या. 113 कट ऑफ लागलेला आहे. OBCचा 40 जागा होत्या, 26 भरल्या गेल्या. 125 कट ऑफ लागला आहे. OBC वुमन 36 जागा होत्या, 36च्या 36 भरल्या गेल्यात. 122 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर VGA 12 जागा होत्या, 11 भरल्या गेल्या. 117 कट ऑफ लागलेला आहे. VGA वुमन 11 जागा होत्या, 11ही भरल्या गेल्या. 113 कट ऑफ लागलेला आहे. NTBच्या 12 जागा होत्या, 10 भरल्या गेल्या. 118 कट ऑफ लागला. NTB वुमन 10 जागा होत्या, 10ही भरल्या गेल्या. 115 कट ऑफ लागला. NTD 2 जागा होत्या, 2ही खाली राहिल्या. NTD वुमन 1 जागा होती, ती भरली गेली. 136 कट ऑफ लागलेला आहे. EWS याने 29 जागा होत्या, 23 भरल्या गेल्या. 125 कट ऑफ लागलेला आहे. EWS वुमन 28 जागा होत्या, 28ही भरल्या गेल्या. 121 कट ऑफ लागलेला आहे. अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओज पाहता येतील.